आपण बाबासाहेबांची विद्वत्ता पाहिली, त्यांची क्रांती पाहिली, पण या क्रांतीमागे एका माऊलीने सोसलेला नरक यातनांचा डोंगर आपण कधी समजून घेतलाय का? आज 27 मे, माता रमाईचं स्मृती दिन. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा आईची कथा जिने स्वतःच्या काळजावर दगड ठेवून या देशाचं संविधान घडवणाऱ्याला मदत केली. 1913 ते 1920 चा काळ. भीमराव आंबेडकर शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला गेले होते. पण इकडे भायखळाच्या चाळीतीतल्या 18-20 व दारिद्र्य असणाऱ्या घरात खायला अन्न नाही, मुलांच्या अंगावर धड कपडे नाहीत. परदेशात असलेल्या आपल्या धनीला घराची चिंता सतावू नये, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून या माऊलीने कधीच आपल्या पत्रात दुःखाचा एक शब्दही लिहिला नाही. मुंबईच्या रस्त्यावरून मैलोन मैल पायी चालत माता रमाई गाई म्हशींचे शेण गोळा करायच्या. स्वतःच्या हाताने त्या शेणाच्या गोऱ्या थापायच्या आणि त्या गोऱ्या डोक्यावर वाहून बाजारात विकून जे काही 4 आणे मिळायचे त्यावर त्या स्वतःचे आणि मुलांचे पोट भरायच्या. पण नियतीचे चक्र एवढ्यावरच थांबले नाही. पैशांची कमतरता आणि योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे माता रमाईच्या कुशीतून त्यांची 4 लहान मुलं गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न एका पाठोपाठ एक हिरावून घेतली गेली. म्हणूनच बाबासाहेबांनी त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकात लिहिलं होतं, जर रमू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली नसती तर मी आज जो काही आहे तो कधीच बनू शकलो नसतो. माता रमाईच्या या अतुलनीय आणि अंगावर काटा आणणाऱ्या त्यागाला कोटी कोटी प्रणाम. जर तुम्हाला माता रमाईचा हा संघर्ष, हा त्याग आणि हा इतिहास प्रत्येक घराघरात पोहोचवायचा असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि शेअर करा.